नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास आणि झी 24 तासच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आलोय वसई विरारमध्ये. वसई विरारचे लोकप्रिय नेते, लोकनेते माननीय हितेंद्र ठाकूर यांचा वाढदिवस आहे आणि त्याच निमित्तानं एका विशेष मुलाखतीमधून आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांची येणाऱ्या काळामध्ये नेमकी प्लॅनिंग्स काय आहेत, मतदारसंघासाठी, नागरिकांसाठी त्यांच्याकडे काय योजना आहेत, आतापर्यंत त्यांनी कसं काम केलं, हे सगळं त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. आपण हितेंद्र ठाकूर यांचं स्वागत करूयात. आपण नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत. आणि सुरुवातीलाच वाढदिवसाच्या आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. आपण खरं तर इतकी वर्ष आपण राजकारणात आहात, वसई विरारच्या सर्व जनतेसाठी आपण अविरत काम करताय. नेमकं राजकारणाशी आपली तोंडओळख कधी झाली? आपण राजकारणात कसे आलात? नाही, राजकारणाची तोंडओळख म्हणजे काका ज्यांच्याकडे आम्ही मोठे झाले ते ग्रामपंचायत सदस्य होते, पुढे उपसरपंच झाले, नंतर सरपंच झाले, प्रथम नगराध्यक्ष झाले विरारचे. तर त्यांच्याकडे राहणं, त्यांच्याकडे येणारे सगळे त्यांचा मित्रपरिवार, नेते मंडळी, मग ते आम्ही लहानपणापासून बघायचे. अगदी शाळेत असताना आपचड्डीवर त्यावेळी बघायचे. मग चहा वगैरे नेऊन द्यायचं आमचं काम असायचं, त्यांच्या गोष्टी कानावर जायचं आणि तिकडूनच एक आवड. पुढे कॉलेजमध्ये URGS, युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह, या सगळ्या इलेक्शनमध्ये एक मोठा मित्रपरिवार जमा झाला आणि मग त्यावेळीपासूनच नेतेगिरी करायची सवय चालू झाली. आता इतकी वर्ष आपण राजकारणात आहात. आज काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजेल, विधानसभा निवडणुका येतील. आत्तापर्यंत जी कामं वसई विरारमध्ये झाली, विकास कामं, त्याकडे बघताना किती समाधान आहे की आपण इतक्या गोष्टी जनतेला देऊ शकलो? जगातलं सगळ्यात जास्त लोकसंख्या वाढण्याचं शहर कोणतं असेल तर वसई. वसईतलं खास करून वसई तालुका, वसई तालुक्यातलं खास करून चोपारा. आणि कितीही कामं केली, कितीही योजना आणल्या तरी ही जी ॲबनॉर्मल वाढती लोकसंख्या आहे त्याच्यामुळे 100% समाधान होईल कोणत्याच लोकांचं होत नाही, आमचं स्वतःचं पण होत नाही. त्याच्यामुळे हे सायकल चालू राहणार. पाण्याच्या 3-4 योजना झाल्या, वेगवेगळे डॅम ऑलरेडी आम्ही त्याच्याकरता पैसे भरले आहेत. 2 बारक्या डॅमचं काम चालू आहे आमच्याकरता, खुलसापाडा 1 आणि खुलसापाडा 2, बरोबर आहे. त्याचबरोबर सूर्याचं जे सुसरी आहे त्या ह्याचं पाणी देखील रिझर्व, त्याकरता 165-66 कोटी आम्ही 10 वर्षापूर्वी पैसे भरलेत. मग ते योजना आहे तो पाणी राखीव वसई विरार करतं. हे सगळं बघितलं तर भविष्यात पाण्याची कमी होणार नाही, योजना वेगवेगळ्या करायला लागणार. परंतु त्याच वेळी लोकसंख्या वाढीच्या हिशोबाने परत पुढचं काहीतरी नियोजन करायला लागेल. म्हणजे अजून एक 10-15 वर्ष पाण्याचा प्रॉब्लेम येणार नाही एवढं पाणी करून ठेवलं आहे. पण ह्याच्यात समाधान होत नाही. मग आता पुढचे सोर्स बघायला लागतात, वेगळे उपाय काय करता येईल. डॅम बनवणं किंवा हे एक लिमिटेशन आहे. त्याचबरोबर मेट्रो, ज्या माननीय प्रधानमंत्री आपले त्यांनी पुणा मेट्रोचं हे केलं. आमचं पण स्वप्न आहे ना का वसई तालुक्यात संपूर्ण विरार, चोपारा, वसई ह्यांना रिंग रोडने जोडावं या हिशोबाने. तर त्याचं काम देखील बऱ्यापैकी आता मार्गी लागलेलं आहे. का भाईंदरला जे नेताजी सुभाषचंद्र स्टेडियम आहे तिकडून म्हणजे वेस्टहून पुढे जो खाडी ब्रिज आहे नायगावचा, म्हणजे एक लेवलला वाहतूक वाहनांची आणि त्याच्या वरच्या लेवलला मेट्रो, आणि ती आणून फिरवायचं. त्याचं डिटेलिंग MMRDAच्या मार्फत चालू आहे. त्याचबरोबर म्हणजे तो रस्ता अधिक मेट्रो, आणि ती मेट्रो पूर्ण विरारपर्यंत, नायगावहून चालू होणारी विरार ईस्ट वेस्ट, चोपारा विरार असं हे त्याचं MMRDA म्हणजे ब्रिजचं कामाचं जवळपास 1500 कोटी रुपये खर्च आहे. ते पाईपलाईनमध्ये ते लवकरच चालू होईल. त्याचबरोबर नायगाव हायवेपासून वसई गावापर्यंत कॉन्क्रीटचा रोड, म्हणजे जे हायवेवरून गावापर्यंत रोड येतात. आता विरार हायवेपासून अर्नाळा, चोपारा हायवेपासून निर्मळ, वसईचे 2 फाटे आहेत, वालीव आणि सातिवला, ते दोन्ही फाटे
ते वसई गाव आणि त्याचबरोबर 7 मोठे ब्रिज, म्हणजे जिकडे जिकडे म्हणजे गोखिवऱ्याला ट्रॅफिक कंजेशन असते तर तिकडे, विरारला ईस्टला आहे तर तिकडे, त्यानंतर सोपाऱ्याला, गालानगर वगैरे जो एरिया आहे त्या ठिकाणचं, वसईचं माणिकपूरचं, म्हणजे संपूर्ण तो माणिकपूर गाव एलिव्हेटेड रस्त्यांनी जोडला गेला. तर हे रस्ते पास झाले आहेत. त्याच्याबरोबर रिंग रोड जो 40 मीटरचा आहे तो आम्ही सजेस्ट केला आहे 60 मीटर. आणखीन ती जमिनीवर मेट्रो होणार असल्यामुळे म्हणजे त्या 60 मीटरमधला मधला भाग किंवा साईडचा भाग जो त्यांना योग्य वाटेल तो भाग मेट्रो करता राखीव ठेवायचा आणि त्याच्यावर नंतर की जमिनीवरून जर मेट्रो जाणार असेल भुयारी किंवा एलिव्हेटेड करण्यापेक्षा जर जमिनीवर तर ते काम स्वस्तात होते आणि फास्ट देखील होते. तर त्या दृष्टीने कामं चालू आहेत. MMRDने काही टेंडर काढली. आता विरारपासून म्हणजे नारंगीपासून सफाळ्याला, पालघर आमचं हेडक्वार्टर आहे, डिस्ट्रिक्ट कार्यालय, तर त्याच्याकरता ब्रिजचं ऑलरेडी टेंडर निघालेलं आहे. तो सिंगल घेतलेला, आम्ही सांगितलं डबल. MMRDA मार्फत आम्ही सांगितलं का सिंगल घेऊन उपयोग नाही. तर त्याचा म्हणजे टेंडर निघालेलं त्याचं आम्ही सांगितलं का अरे बाबा एखादी जरी गाडी फसली तर अख्खा ट्रॅफिक जाम होईल, त्यापेक्षा डबल घेतलं. एखादी गाडी अडकली, काय झालं, तिकडे बंदराचा आता प्रकल्प आहे तर ती वाहतूक वाढेल उद्याला. तर त्या हिशोबाने तर ते काम निघालेल्या टेंडरवर रिटेंडरिंग हे होती. त्याचबरोबर वैतरणा नदीवर सफाळ्याला आज जो आमचा पाईपलाईनच्या रोडनी जातात म्हणजे वसई विरारला पाणी जे येते त्याला जो पाईपलाईन आहे त्याच्याच बाजूला दुपदरी आज सिंगल आहे. म्हणजे तो सिग्नल लावला आहे, एकदा 2 मिनटं जाण्याकरता सोडतात, परत बंद झाली का 2 मिनटं येण्याकरता. तर त्याच्याऐवजी त्याच्याबदलं तो देखील टेंडर निघालेलं, त्याचं काम लवकरच चालू होईल. मुरबा आणि सातपाटीला जोडणारा एक ब्रिज आहे त्याचं देखील टेंडर झालेलं आहे. म्हणजे हे पालघर तालुक्यातलं आहे, पण त्यांना अख्ख्या गावाला वळसा मारून यायला लागायचा मुरबेकरांना. तर ते काम इझी होईल. आणि त्याचबरोबर हा जो बहुचर्चित सी लिंक आहे, जायका म्हणजे जपानची जी फायनान्स कंपनी आहे त्याच्या माध्यमातून तो घेतलेला आहे. तर तो अगदी वसईहून एक एक्झिट मिळेल, पुढे सोपाऱ्याहून मिळेल आणि अर्नाळ्यापर्यंत तोच पुढे पालघरला देखील जाणार आहे. म्हणजे या 3 ठिकाणी आम्ही सी लिंकनी का पालघर, वसई, मीरा भाईंदर, बोरिवली, अंधेरी, पुढे तो काही महानगरपालिका पाठ करते, मुंबई महानगरपालिका, काही MMRDA, आणखीन MMRDA करते. त्याला जायकाचं फायनान्स असल्यामुळे ते काम अडकणार नाही. जपानची ही जी जायका कंपनी आहे त्याच्यामुळे ते काम फास्ट होईल. आणखीन मला आताचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी एक सांगितलं आहे, मी बोललं यार एक होणार कधी, आम्ही बघणार कधी. पण तो जास्तीत जास्त 5 वर्षामध्ये हा संपूर्ण रोड मग त्याचं टेंडरिंग वगैरेचं काम चालू आहे. तर हे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या हिशोबाने जे काही महत्त्वाचे प्रोजेक्ट होते हे आहेत. पाण्याचं मी ऑलरेडी सांगितलं आहे. त्याचबरोबर एक आमचे जे कमिशनर होते सतीश लोखंडे म्हणून IAS ऑफिसर, अतिशय चांगल्या प्रकारे वसई विरारचं कमिशनर म्हणून काम केलेलं. पुढे ते माडा SRAला गेले आणि त्यांच्या काळामध्ये एक सर्वे चालू झालेला. आणि हा महत्त्वाचा आहे का वसई तालुक्यातले कोणते पॅचेस, म्हणजे ठाणे जिल्ह्याकरता एक वेगळं माडाचं बोर्ड केलेलं आहे. तर त्याच्या अंडर त्यांनी का आयडेंटिफाय केलेले स्लम, चाळ वगैरे आणि त्याचं रिडेव्हलपमेंट करायचं. माडा करेल, माडा कोणतं प्रायव्हेट हे मिळेल, म्हणजे इलिगल हा जो विषय आहे, जर माडासारख्या मोठ्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या कंपनीने ते केलं तर जे काय आज चाळीमध्ये आहेत त्याच्यात राहतात, त्यात महानगरपालिकेचं जे कॉन्ट्रीब्युशन असेल ते महानगरपालिका देईल. म्हणजे लोकांना चांगली लिगल आणि ज्या बैठ्या झोपडपट्ट्या झाल्या तर त्याच्याऐवजी चांगली ते लोखंडे साहेब रिटायर झाल्यात, पण पुढच्या आठवड्यामध्ये मी परत त्यांना भेटणार आहे. त्यांच्या जागी दुसरे आलेत अधिकारी, ते ठीक आहे, तो चालू असते. तर हा सर्वे लवकरात लवकर पूर्णत्वास येऊन ते जर आयडेंटिफाय केलेले डिक्लेअर केले आणि तिकडे कामाचा शुभारंभ केला तर खास करून सोपाऱ्यामध्ये
काही शासकीय जागेमध्ये असेल, काही फॉरेस्टमध्ये असेल, काही आदिवासी लँडमध्ये. तर ह्या सगळ्यांचा मार्ग कसा काढता येईल, फॉरेस्टच्या जमिनीमध्ये मार्ग कसा काढता येईल, त्याची चर्चा म्हणजे करण्याकरता मी पुढच्या आठवड्यात परत लोखंडे साहेबांना भेटणार आहे. आणि ते काम मार्गी लागलं तर खऱ्या अर्थाने एक सुनियोजित शहर आणि खास करून जो काही झोपडपट्टी किंवा अशा एरियामध्ये झाला आहे, ह्या सगळ्यांचं पुनर्वसन चांगल्या पद्धतीने त्यांना बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर कसं देता येईल या दृष्टीने डोळ्यासमोर आणि डोक्यात म्हणजे तालुक्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरबरोबर जी लोकं राहतात ती लिगल कशी राहतील, त्यांचं जीवन सुसह्य कसं होईल, चांगल्या प्रकारे कसं होईल, त्या दृष्टीने आमचा प्रयत्न झाला. म्हणजे बेसिक पाणी इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याचबरोबर स्लममध्ये राहण्याचं इम्प्रूव्हमेंट. वसईमध्ये कोळीवाडासारखा एरिया आहे, म्हणजे वसई गावामध्ये हे जिकडे स्लम तयार झाले त्या सगळ्यांचे सर्वे चालू आहेत. बरोबर. खरं तर कुठल्याही गावाचा विकास होण्याकरता एक चांगली कनेक्टिव्हिटी अपेक्षित असते आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. उत्तम पाणी पुरवठा योजना असावी लागते, त्याच्याही अनेक योजना आपल्याकडे आहेत. आरोग्याच्या दृष्टीनं नेमकं या मतदारसंघासाठी काय? आम्ही आठवड्याला भूमिपूजन केलं. सतीश ठाकूर यांनी त्यांचा प्लॅन स्वतः प्रायव्हेट कन्सल्टंटकडून करून घेतला आहे. जवळपास 400 कोटीचं आणि 400 बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं भूमिपूजन. सतीश ठाकूर यांचा 10 जुलैला वाढदिवस होता. त्यावेळी 9 तारखेलाच मला वाटते आमची मीटिंग झाली मुख्यमंत्र्यांबरोबर. त्याच दिवशी 25 कोटीचा चेक महानगरपालिकेला शासनाकडून दिला मुख्यमंत्र्यांनी. का हे क्षितिज तुझ्या वाढदिवसानिमित्त, उद्याला वाढदिवस आहे, उद्याच्या उद्या नारळ फोड, थोडं जमिनीचं ते कोर्टाला द्यायचं, हे ते होतं. ते कोर्टाचं पण आता झालेलं आहे. का जो तहसीलदार कचेरी होती किंवा प्रांत ऑफिस होतं, ती संपूर्ण जागा अधिक जुन्या कोर्टाची जागा, अशा ठिकाणी अख्खं ते कोर्ट होणार आहे. म्हणजे तो प्रश्न आता मिटला, मार्गी लागला. त्याच्यामुळे ही जी जागा हॉस्पिटलच्या इकडे काही कोर्टाच्या कामामुळे रिझर्व केलेली, ती रिझर्व आता होईल. येत्या एक 8-15 दिवसामध्ये जास्तीत जास्त. म्हणजे प्रयत्न तर तेच चालले का, कारण का कोर्टाचा प्रश्न सुटला. जे काही माननीय न्यायालयाकरता जागा पाहिजे होती ती झालेली आहे. नाही, इकडून तर कोर्टाचा क्लेम संपला. इकडे आता चांगल्या प्रकारे त्या हॉस्पिटलचं काम, प्लान आणि अन्य गोष्टी सगळ्या तयार आहेत. आर्थिकदृष्ट्या जी काही अडचण होती ती ऑलरेडी 25 करोड रुपये दिलं मी काम चालू करण्याकरता. ते संपूर्ण खर्च महाराष्ट्र शासन करणार आहे. महानगरपालिकेने बनवायचं, शासनाने खर्च द्यायचा आणि ते लवकरात लवकर येत्या 2 वर्षामध्ये, मी अगदी 6 महिन्यात होईल, 8 महिन्यात, कारण का ते कामच एवढं मोठं आहे, कामच एवढं आहे. तर 2 वर्ष टार्गेट ठेवून त्या दृष्टीने आम्ही काम करतोय. सोपारा आचोळा जो विभाग आहे आणि मध्यवर्ती ठिकाणी आहे, हायवेपासून पण जवळ आहे, ते चांगलं प्रकारचं तिकडे होईल. त्याचबरोबर RTOचं एक खात्रीपूर्वक सांगतो, राज्यामध्ये कुठेही नसेल असं RTOचं कार्यालय राज्यामधलं, म्हणजे अगदी ज्या पद्धतीने त्याचा देखील क्षितिजनीच प्लॅन करून घेतलेला आहे. म्हणजे प्रायव्हेट कन्सल्टंट महाराष्ट्रातलं पुण्याचं कसं आहे, RTO कार्यालय अमुक कसं आहे, तमुक कसं आहे, तर ॲट ए टाईम सगळ्या सोयी तिकडे होणार. म्हणजे ही कामं तर चालू झाली. हॉस्पिटल, RTO कार्यालय, लोकांना जे काय भाड्याच्या जागेत आहे अडचणी होतात, ह्या सगळ्या कशा संपतील या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. वसई विरारला लागून मोठा ग्रामीण पट्टा आहे जिथे अजूनही शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. तर त्यांच्या दृष्टीने काही आपल्या योजना आहेत का? म्हणजे कृषी विद्यापीठ असेल किंवा त्या दृष्टीने काही? कृषी विद्यापीठ म्हणजे खास करून आमचे राजेश पाटील जे तिसरे आमदार आहेत, ते आदिवासी विकास विभागाकडून ते पास झालेलं आहे आणि त्याला ह्याच्यातून पैसे सामाजिक न्यायमधून द्यायचे. जसं नंदुरबारला एक कृषी कॉलेज झालं आहे आणि दुसऱ्या एका ठिकाणी झालं लगेच नाव, त्याचप्रमाणे तर कृषी कॉलेज पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून डिक्लेअर केला आहे. तर या आदिवासी जिल्ह्यात वाघमारे मला वाटते सेक्रेटरी आहेत, त्यांच्याकडे फाईल आहेत. राजेश पाटील जाऊन भेटून आले, मुख्यमंत्र्यांची बोलणं, मुख्यमंत्र्यांकडेच हा विभाग असल्यामुळे
मुख्यमंत्र्यांची अगोदर तर ते जे मी MMRDच्या माध्यमातून बोला तो देखील विभाग UD मुख्यमंत्र्यांकडे त्याचा आपल्या आदरणीय शिंदे साहेबांकडे आणि हा सामाजिक न्याय पण. तर त्याच्यामुळे त्यांनी त्या दिवशी वाघमारे साहेबांना सांगितलं की ही फाईल लवकरात लवकर काढा का जेणेकरून हा प्रश्न मिटेल. त्या विद्यालय जे बनवायचे आहे शासकीय विद्यालय, कृषी विद्यालय, आणि मला वाटते आपल्या पालघर जिल्ह्याला आजूबाजूच्या परिसराला एक कोकण कृषी विद्यापीठ तिकडे जाणं वगैरे वगैरे हे जे कठीण आहे ते मुंबई, पालघर, ठाणा हा जो नाशिकसारखा विभाग जो आमचा जव्हार बिवारला लागून आहे, तर इकडूनच्या लोकांना देखील त्या विद्यालय झाल्यामुळे ॲडमिशन करता एक होईल, काहीतरी संशोधन केंद्र होईल, शेतकऱ्यांना त्या दृष्टीने मदत होईल. ते देखील काम आता लास्ट स्टेजला आहे. आप्पा, आपण जर बघितलं तर या सगळ्या सुविधा वसई विरारच्या नागरिकांना मिळत आहेत. वाढवण बंदराला आपला विरोध आहे, तो यापुढे कायम राहील का? आम्ही लोकांबरोबर असतो. म्हणजे वाढवण बंदर किंवा दुसरं काही करायचं कोणतेही पर्याय तुम्ही आणतात ना ते स्वागतार्ह असले पाहिजेत. आज मच्छीमारांच्या म्हणजे फक्त वाढवण म्हणजे पालघरच्या लोकांचा प्रश्न आहे अशातला भाग नाही. तर आमचं अगदी उत्तम झाईपासून अर्नाळा असेल, वसई असेल, इथून ते डहाणू किनारपट्टी म्हणजे अगदी गुजरात किनारपट्टीवर पर्यंतच्या मच्छीमारांचा या गोष्टीला विरोध आहे. का या ज्या मोठ्या म्हणजे जगातलं 10व्या नंबरचं, भारतातलं 1 नंबरचं पोर्ट असं त्या वाढवण बंदरला, आणि त्याच्यामुळे येणारी महाकाय जहाजं त्यांच्या ट्रॅफिकमुळे आमच्या इकडूनच्या स्थानिक मच्छीमारांचा व्यवसाय कसा कायम राहील. ते एवढे उद्योग वाढतील, एवढं रोजगार मिळतील, 10 लाख रोजगार तयार होतील, 2 लाख रोजगार तयार होतील, डायरेक्ट इनडायरेक्ट, हे बोलायला चांगलं असते. परंतु जे आज हजारोच्या संख्येने गावोगाव म्हणजे ज्या ज्या गावात मच्छीमार आहेत तिकडे हजारोच्या संख्येने वस्ती आहे त्यांची प्रत्येक गावामध्ये, तर त्यांचा रोजगार बुडला नाही पाहिजे. आमची भूमिका ती आहे. तुम्ही विकास करतात, विकासाचं स्वागत करणाऱ्यापैकी आम्ही आहेत, पण अगोदर जे काही इकडे पिढ्यानपिढ्या त्यांचे व्यवसाय करतात त्यांच्या व्यवसायाचा विचार केला पाहिजे. त्यांच्या व्यवसायावर कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणताही प्रॉब्लेम येऊ नये या भूमिकेमुळे आमचा विरोध आहे. आप्पा, खरं तर एवढी वर्ष राजकारणात काम करताय आणि सतत तुम्ही लोकांच्या संपर्कात असता. कुटुंबाला किती वेळ देता? नाही, सगळे आम्ही एकत्रच असतो, त्याच्यामुळे तो काय नाही मिळत. मग आमच्या इकडच्या जॉईंट कुटुंब टाईप आहे, म्हणजे राहतो वेगळे, परंतु महिला मंडळ त्यांचं वेगळं फिरणं वगैरे चालू असतात. आमच्या घरामध्ये शेतीच्या मुली वगैरे त्यांच्याबरोबर सकाळ संध्याकाळ ज्यावेळी घरात असतो त्यावेळी धमाल मस्ती करायची. म्हणजे अगदी माझी पत्नी असेल, सून असेल, हे सगळे एकत्रित बसतो. आमच्या घरातलं महिला मंडळ म्हणजे आम्हाला जायला कमी मिळते, मला तर जवळपास नाहीच्या बरोबर, परंतु महिला मंडळांनी त्याच्यामध्ये पण ॲडजस्टमेंट केलं आहे. का आता 52 शक्तिपीठं म्हणजे वेगवेगळी जी काही म्हणजे अगदी पाकिस्तानमध्ये पण आहे, श्रीलंकेत पण आहे, बांगलादेशमध्ये पण आहे, भारतभर परत पसरले. तर ते सगळ्या आमच्या घरच्या 3-4 म्हणजे भावाची पत्नी असेल, माझी असेल, सगळ्या, तर त्यांचं ते पण फिरणं चालू असते. म्हणजे त्यांच्या ह्याच्यानी तेच स्वतःचा वेळ म्हणजे तिकडे पण दुर्लक्ष होते आमचं, नाही अशातला भाग नाही, पण त्यातल्या त्यात थोडंफार वेळ देणं, सांभाळणं, ते बॅलन्स राखण्याचा प्रयत्न करता दोन्ही? बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो. आणखीन त्याच्यामध्ये सुरुवातीपासून म्हणजे पहिल्या इलेक्शनपासून प्रवीणा ठाकूर या माझ्या प्रचारात होत्या. महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, जिकडे जिकडे जे जे कार्यकर्ते बोलवतात, कोणत्या कार्यक्रमाला बोलवतात तिकडे आवर्जून जाते. म्हणजे स्वतःला तिला महापौर झाली, ती पण लोकांनी जबरदस्ती उभं केलेलं आणखीन झाली. राजकारणामध्ये स्वतःला डायरेक्ट रस नसला तरी पण आपल्या पतीला, मुलाला किंवा कार्यकर्त्यांना ज्या ज्यावेळी मदत लागेल त्या त्यावेळी ठामपणे त्या देखील. आप्पा, जसं आता तुम्ही म्हणलात की कुटुंबाला वेळ देतो, पण खरं तर हा मतदारसंघ हे तुमचं कुटुंब आहे.
आणि ज्यावेळेला कोविडचा काळ होता, तुम्ही मोठ्या शस्त्रक्रियेतनं बाहेर आले होता आणि तरीही तुम्ही कोविड झालेल्या रुग्णांना भेटण्यासाठी तात्काळ तिथे पोहोचलात. हे कसं शक्य होतं? कोविडच्या काळामध्ये आपण आपल्या इकडे आयसोलेशन करता देखील आपलं कॉलेज दिलेलं. करोडोच्या घरात जेवणं, म्हणजे आमचं जीवदानी मंदिर ट्रस्ट आहे, साईबाबा मंदिर ट्रस्ट आहे, युवा कॉलेज आहे, अन्य संस्था, ह्याच्यामध्ये लोकांनी पण, कारण का जीवदानी मंदिराच्या माध्यमातून आम्ही त्यांचं जे काही जेवणं बनवतात तिकडून, तर आपलं एक हे पण आहे शिखांचं गुरुद्वारा, प्रायव्हेट लोकांनी देखील त्या काळामध्ये, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये करोनासारखा काळ येईल हे कोणाच्या स्वप्नात नव्हतं. आमच्या पाटील डॉक्टरांचा उल्लेख करेल, जे नगरसेवक होते, हेमंत पाटील. तर त्या माणसांनी एवढं स्वतःला लोटून दिलेलं का पुढे दुर्दैवाने मृत्यू झाला. काही लोक जेवणं वाटत असताना कोरोनाची शिकार झाली, कार्यकर्ते. हेमंत पाटील सारखा सगळी हॉस्पिटल वसई तालुक्यातली सेटअप करणं, महानगरपालिकेच्या इतक्या प्रकारे लोक सगळी सांगत होती केअर घ्या, केअर घ्या. मला काय होते, दुर्दैवाने अतिशय लोकांमध्ये राहणारा त्या हेमंत पाटलासारखा डॉक्टर आम्हाला, म्हणजे अगदी घरातला हक्काचा माणूस, तो गमवायला लागला. कोरोनाचा काळ आठवला तरी अंगावरचे केस उभे राहतात. आणि त्या वाईट परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, आम्ही फक्त केलं अशातला बघ नाही, लोकांनी देखील आम्हाला सहकार्य केलं. आणखीन त्यावेळी एकही माणूस उपवाशी वसई तालुक्यातला राहणार नाही, ज्याला ज्याला आवश्यक ते जेवण सकाळ संध्याकाळचं हे दिलं गेलं. पण अप्पा, तुम्ही एक कुटुंब प्रमुख म्हणून त्याला उभे राहिलात आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली. अशीच प्रेरणा यापुढच्या काळामध्ये तुमच्याकडनं सगळ्या युवा पिढीने घ्यावी, तुमच्यासारख्या राजकारणी समाजकारणी बनण्यासाठी प्रयत्न करावेत अशी इच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या विशेष मुलाखतीला वेळ दिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. खूप खूप आभारी.